नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई प्रकरणात सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त। दुधाच्या भेसळीसाठी चक्क पाम तेलाचा वापर। पंढरपूर तालुक्यातील करकंब गावातील धक्कादायक प्रकार। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। तिघांवर गुन्हा दाखल। मनसेमध्ये मिशन टायगरचा प्रयत्न। मनसे नेते पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। मात्र उदय सामंतांना बोलावून घेत राज ठाकरेंनी कान टोचले। सूत्रांची लोकशाहीला माहिती। 25 तारखेपर्यंत सरकारने भूमिका जाहीर न केल्यास आंदोलनावर ठाम। लोकशाही मराठी सोबत बोलताना धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार। भाजप आमदार सुरेश धसांचा दावा। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात, तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्याची धसांची मागणी। नियमाप्रमाणे कोकाटेंवर कायदेशीर कारवाई केली जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। तर दिवाणी न्यायालयातील निकाल बाजूने लागल्याने कोकाटेंनी फौजदारी न्यायालयामध्ये त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस। धडकी भरवणारी माहिती समोर। जनावरांमधून माणसामध्ये होतोय संसर्ग। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रा आजपासून। राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची मोठी गर्दी। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं काम करा। येत्या काळात 100% भाजप करायचंय। नितेश राणेंची भाजपच्या कार्यकर्त्यांना तंबी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।